भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा भगवान भक्ती गडावरील दसरा मेळावा अवघ्या काही दिवसावरती आलेला आहे आणि त्याची जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। यावर्षी धनंजय मुंडे आणि पंकजाताई या दोघेही या दसरा मेळाव्यामध्ये एकत्रित व्यासपीठावरती पाहायला मिळणार असल्याकारणानं मुंडे समर्थकांमध्ये मोठी उत्सुकता लागलेली। तर ते जे मैदान आहे ते मैदान देखील तयार केलं जातं। माझ्या पाठीमागे मी तुम्हाला दाखवतोय अशा पद्धतीनं विस्तीर्ण असं जे मैदान आहे हे दसरा मैदान या ठिकाणी याची तयारी सुरू आहे। अंतिम टप्प्यात ही तयारी आलेली आहे। आता रोलरच्या माध्यमातून बैठक व्यवस्थेसाठी दबाईचं काम सुरू आहे। त्याचबरोबर जे गवत आहे ते गवत देखील काढलं गेलं आहे। विशेष म्हणजे इथं जी बॅरिकेडिंग आहे ती बॅरिकेडिंग देखील केली जाणार आहे। कायमस्वरूपीची बॅरिकेडिंग करण्याच्या अनुषंगाने देखील या ठिकाणी आपण समोर पाहतोय हे जे काम आहे हे युद्ध पातळीवरती काम सुरू आहे। विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर इथं आलेल्या प्रत्येक जो मुंडे समर्थक असेल दसरा मेळाव्यासाठी येणारा जो व्यक्ती आहे त्याला या ठिकाणी नाश्त्यापासून जेवणाची व्यवस्था, त्याचबरोबर बैठक व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था आदी करून या सगळ्या व्यवस्था करण्याच्या अनुषंगाने देखील प्रयत्न केला जातोय। विशेष म्हणजे या ठिकाणी आपण पाहतोय भगवान बाबांची जी अशी भव्य दिव्य 25 फुटाची जी मूर्ती आहे ही जी मूर्ती आहे या मूर्तीला देखील रंगरंगोटी करण्यात आलेली आणि एक समोर ज्ञानेश्वरी सुंदर पद्धतीने पाहायला मिळते। तर पाठीमागे भगवा ध्वज देखील या ठिकाणी फडकताना आपल्याला पाहायला मिळतोय। या मूर्तीकडे पाहिल्यानंतर प्रसन्न असा भाव बाबांचा जो आहे तो प्रत्येक भाविकांना या ठिकाणी भावणारा आहे। त्यामुळे इथं आल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी भगवान भक्ती गडावरून एक ऊर्जा घेऊन जाण्याच्या अनुषंगाने हा दसरा मेळावा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि भाजप नेता पंकजाताई काय बोलणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असतं। हे इथं मुंडे समर्थक आणि या जी दसरा मेळाव्याची कृती समिती आहे याचे काही पदाधिकारी आहेत। काय सांगाल, कशी तयारी सुरू आहे आणि किती तयारी झाली? आता अवघे 2 दिवस उरलेत। संत श्रेष्ठ भगवान बाबांच्या जन्मभूमीमध्ये भगवान भक्तीगडाच्या या ठिकाणी आज आपण उभे आहोत की ज्या ठिकाणी आदरणीय लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 10 वर्षापासून हा मेळावा होतो। आज या मेळाव्याची तयारी जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे। या ठिकाणी हे उपेक्षित वंचित असणारा हा जो समाज आहे, महाराष्ट्रातून अखंड महाराष्ट्रातून येणारा हा समाज आहे, साधारणतः 5 ते 7 लाख लोक या ठिकाणी दसऱ्याच्या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत। या मेळाव्याच्या तयारीच्या माध्यमातून या ठिकाणी असणारं सुशोभीकरणाचं काम, संतश्रेष्ठ भगवान बाबाच्या मूर्तीचं सुशोभीकरणाचं काम असेल किंवा या ठिकाणची स्वच्छता असणं असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, पार्किंगची व्यवस्था असेल, अशा प्रकारच्या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी या पंचक्रोशीतील भक्तांच्या सहकार्याने पूर्ण झालेले हे गाव या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये या मेळाव्यामध्ये सहभागी होत आहे आणि लोकप्रिय असणाऱ्या पंकजाताई मुंडे यांच्या आगमनासाठी या गावामध्ये घोडी उभारून त्यांचं स्वागत केलं जाणार आहे। अशा प्रकारची अत्यंत जय्यत अशा प्रकारची तयारी या बाबांच्या जन्मभूमीमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते। नेमकं या ठिकाणी सरपंच आहेत गावचे, सावरगाव घाटचे सरपंच, कशी तयारी केली गेली आणि आलेले जे लोक असतील त्यांचं कसं स्वागत करणार आहे? आपण पाहतो हे सालाबादाप्रमाणे होणारा दसरा मेळावा आहे। ही एक परंपरा आहे जे इथून मागं राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी ही सुरू केलेली परंपरा आहे। त्यानंतर स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी ही परंपरा कायम चालू ठेवली। यानंतर आपल्या सर्वांच्या लाडक्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे या दरवर्षी आम्ही त्यांना या ठिकाणी बोलवतो, त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आम्ही त्यांना या ठिकाणी बोलवतो। त्यानंतर आपण पाहू शकता की गेल्या वर्षी 7 ते 8 लाख लोक होते, पण यावर्षी रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार आहे, तुफान गर्दी होणार आहे। त्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत एक नवं चैतन्य या ठिकाणी आमच्यामध्ये निर्माण झालं आहे। 10 एकर पार्किंग, तुम्ही याच्यावरून उदाहरण देणे एक की तूर होती 10 एकर पार्किंगमध्ये, ती तूर पूर्ण आडवी केली JCBने आणि जे भाविक भक्त लांबून येणार आहेत त्यांची गैरसोय होऊ नये त्यासाठी पूर्ण या ठिकाणी मैदान सज्ज झालेलं आहे आणि जवळच्या जवळ पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी आम्ही केलेली आहे। नेमकं इथं येणाऱ्या लोकांच्या व्यवस्थेच्या अनुषंगाने जेवणाची व्यवस्था असेल, त्याचबरोबर वैद्यकीय व्यवस्था, अशा कुठल्या व्यवस्थेची काळजी घेतली गेली? गावकऱ्यांनी जेवणाची व्यवस्था केली आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दर दिवस इथं ग्रामस्थाच्या तर्फे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना जेवण दिलं जातं आहे। दुसरी गोष्ट, हा मेळावा यावर्षी जरा वेगळाच आहे कारण इथं 18 पगड जातीचे लोक येणार आहेत, OBC समाज येणार आहे, बारीक सर्व मायक्रो OBC येणार आहे आणि सर्व समाजाचं लक्ष पंकजाताई काय बोलतात याकडं लागलेलं आहे। कारण नारायणगडावर दुसरा मेळावा होत असल्यामुळं या मेळाव्याकडं विशेष लक्ष आहे। ताईसाहेब इथून काय संबोधित करतात OBC समाजाला आणि 18 पगड जातीला, त्यामुळं महाराष्ट्राचं लक्ष आणि इथल्यासुद्धा सर्व समाजाचं लक्ष ताईच्या बोलण्याकडं लागलेलं आहे। धनुभाऊ या मेळाव्यासाठी प्रथमच येत आहेत। धनुभाऊ येत आहेत, परंतु खरं धनुभाऊ जरी येत असले तर धनुभाऊ पहिल्यांदा येत आहेत, परंतु पंकजाताई काय बोलतात आणि त्यामुळं ताईच्याच बोलण्याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नेमकी कशी तयारी झाली? आणि भाऊ, तुम्ही तर या सगळ्या चळवळीमध्ये असतात, अनेक मुंडे साहेबांसोबतचे देखील मेळावे तुम्ही पाहिलेले आहेत। आता हा मेळावा आणि याचं काय वेगळेपण आहे त्या मेळाव्यापेक्षा?
नाही, मुळात संपूर्ण महाराष्ट्राचं या मेळाव्याकडे लक्ष असतं. याचं कारण असं आहे की मुंडे साहेबांनी सुरू केलेली ही परंपरा आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या मेळाव्यामध्ये सर्व मुंडे भक्त येत असतात. जे कोणी मुंडे साहेबांवरती प्रेम करणारे आहेत, मुंडे साहेबांचा विचार पुढे चालवणारे आहेत, अशा प्रत्येकाला या मेळाव्यामध्ये येण्याची उत्सुकता असते आणि उभ्या महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं नागरिक या मेळाव्यामध्ये येत असतात. सर्व जातीच्या, धर्माच्या, अन्य कुठल्याही पक्षाच्या भिंती तोडून येणारा एकमेव मेळावा जर कुठला असेल महाराष्ट्रातला तर हा भगवान भक्तिगडावरचा दसरा मेळावा आहे, हे मी अभिमानानं सांगू शकतो. विचाराचं सोनं लुटण्याचा हा दिवस असतो. त्यांनी बऱ्याच वेळेस वंचिताचा वाली आणि त्यांचा वंचिताचा आवाज होण्याच्या देखील घोषणा याच दसरा मेळाव्यातून केल्या होत्या. यावेळेस नेमकं काय ऐकायचं तुम्हाला? नाही, ताईसाहेबांनी नेहमीच या व्यासपीठाचा उपयोग हा एक सामाजिक प्रश्नाच्या दृष्टीने वेगवेगळे जे काय समाजातील ज्वलंत प्रश्न असतील, ज्या त्या वर्तमान स्थितीमध्ये असणाऱ्या ज्वलंत प्रश्नांना एक सामोरं जाण्याचा सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. म्हणजे जे काय असेल ते सामाजिक, जे काय क्रांतीचे विषय असतील, ज्या त्या परिवर्तनाचे विषय असतील, अशा प्रकारचे अनेक अराजकीय विषय या व्यासपीठावरून हाताळले आणि जनतेने त्याला भरभरून प्रतिसाद दिलेला या महाराष्ट्राने अनुभवलेला आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की यावेळेससुद्धा अशा प्रकारच्या विविध ज्या काय प्रश्नांना ताई आव्हान या ठिकाणी करतील त्या विषयामध्ये जनता भरभरून समर्थन देईल. मात्र पहिल्यांदाच वेगळेपण या ठिकाणी पाहायला मिळते. धनंजय मुंडे ताईंचे बंधू देखील या मेळाव्यात सहभागी होतात. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर त्यांचा जो अनेक 13-14 वर्षाचा जो राजकीय वनवास आहे, म्हणजे राजकीय संघर्ष आहे, तो संपला आणि त्यानंतर आता ते इथं वैचारिक व्यासपीठ, हे जे दसरा मेळाव्याचे व्यासपीठ आहे, या व्यासपीठावरती एकत्रित येत आहेत. याकडे कसं पाहता येईल? त्यामुळे खरं तर हे आजपर्यंत कधी साहेबांनी असो की ताईसाहेबांनी असो विविध ज्या काय प्रश्नांना ताई आव्हान या ठिकाणी करतील त्या विषयामध्ये जनता भरभरून समर्थन देईल. मात्र पहिल्यांदाच वेगळेपण या ठिकाणी पाहायला मिळते. धनंजय मुंडे ताईंचे बंधू देखील या मेळाव्यात सहभागी होतात. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर त्यांचा जो अनेक 13-14 वर्षाचा जो राजकीय वनवास आहे, म्हणजे राजकीय संघर्ष आहे, तो संपला आणि त्यानंतर आता ते इथं वैचारिक व्यासपीठ, हे जे दसरा मेळाव्याचे व्यासपीठ आहे, या व्यासपीठावरती एकत्रित येत आहेत. याकडे कसं पाहता येईल? त्यामुळे खरं तर हे आजपर्यंत कधी साहेबांनी असो की ताईसाहेबांनी असो कधीही राजकीय व्यासपीठ म्हणून या व्यासपीठाचा त्यांनी उपयोग केला नाही. आणि आम्हीही या मेळाव्यामध्ये ज्यांनी मुंडे साहेबांना तर भगवानगडावरून त्यांना दिल्ली दिसायची, दिल्ली पाहिली जायची तिथून. ते एका अर्थानं समाजातलं परिवर्तन करण्याचे अनेक विषय मुंडे साहेबांनी हाताळले, परंतु कधी त्यातून याच्यासाठी मला काहीतरी तुम्ही बनवा किंवा आम्हाला काहीतरी असं कधीच आव्हान त्यांनी केलं नाही. परंतु अशा एखाद्या सूचनात्मक किंवा अशा याच्यातून एखादा संदेश देण्याचं कामाचं जे काही कौशल्य मुंडे साहेबांचं होतं, मला असं वाटतं की ते होतं संपूर्ण महाराष्ट्र जाणत होता. आणि अशाही याच्यामध्ये जे कोणी मुंडे साहेबांवरती प्रेम करणारे असतील किंवा आम्हाला इथून पुढच्या काळात मुंडे साहेबांचा विचार पुढे घेऊन जायचा आहे असं म्हणणाऱ्या प्रत्येकासाठी व्यासपीठ खुलं आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते इथं जर बघितलं आपण तर मोठे वरिष्ठ नेते देखील आलेले होते. त्यामध्ये आपण पाहिलं की अमित शहाजी देखील आलेले होते. तर भाजपचे जे वरिष्ठ नेते तशा पद्धतीने येत होते, मग आपण राजकीय व्यासपीठ असं कसं म्हणतो? नाही, भाजपाचे जरी वरिष्ठ नेते आलेले असले तरी त्यांनी या व्यासपीठाचा उपयोग कधीही राजकीय किंवा पक्षाच्या प्रचारासाठी केला नाही. कारण की कुठलाही राजकीय नेता हे ज्या त्या याच्यावरून म्हणजे अन्य पक्षाचे नेते या ठिकाणी आलेले आहेत आणि मला असं वाटतं की कधी त्यांनी राजकीय फायद्यासाठी या व्यासपीठाचा विचाराचं सोनं लुटण्याचाच विषय, विचाराचं सोनं आणि समाज परिवर्तनामध्ये लागणारे जे काही एक संदेश देणं आवश्यक असतं ते सगळे संदेश, म्हणजे अगदी स्त्री भ्रूण हत्येसाठी हा जिल्हा ज्यावेळेस कलंकित झाला, अनेक संकल्प देखील या ठिकाणाहून केले. म्हणजे स्त्री भ्रूण हत्येसारखा एका गहन प्रश्नाला ज्यावेळेस सामोरं जात असताना ताईंनी या व्यासपीठाहून होणाऱ्या म्हणजे मुलींच्या जन्माचं स्वागत करण्याचं सगळ्यांना आवाहन केलं आणि या बीड जिल्ह्याचं स्त्री जन्माच्या विषयातलं गुणोत्तर बदलण्याचं परिवर्तन घडलं. हेही या ठिकाणच्या व्यासपीठाची किमया ही सगळ्या महाराष्ट्राने अनुभवली. की धनंजय मुंडे देखील या दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहतात. विशेष म्हणजे धनुभाऊ आणि पंकजाताई पहिल्यांदाच दसरा मेळाव्यामध्ये एका व्यासपीठावरती येतात. म्हणून मुळात या घटनांकडे राजकीय दृष्टिकोनातून आपण पाहतोय हेच मला चुकीचं वाटतं. कारण की मी पुन्हा सांगतो की जे कोणी असतील मुंडे साहेबांचा विचार ज्यांना पुढे घेऊन जायचा आहे असे सर्वजण या व्यासपीठावरती येऊ शकतात, या मेळाव्यामध्ये सहभागी होऊ शकतात. आणि असे कुणीही आलं तरी आमच्यासारख्या सर्वांनाच मुंडे भक्तांना त्याचा नक्की अभिमान वाटणार आहे, आनंद वाटणार आहे. नेमकं काय आव्हान असेल आणि तयारी पूर्ण झालेली, आता एकंदरीत उत्सुकता आहे फक्त ताई साहेब या ठिकाणाहून काय बोलणार याकडं? खरं तर आपण या ठिकाणी पाहतो किती उत्साहामध्ये काम चालू आहे. पार्किंगची व्यवस्था असेल, येणाऱ्या लोकांची या ठिकाणी सर्वांगीण व्यवस्था, जे काही लोक आदल्या दिवशी येतील, रात्री येतील, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था असेल, सर्व गोष्टींची व्यवस्था या ठिकाणी होते. ग्राउंड स्वच्छता असेल, पार्किंग असेल,
कुठल्याही येणाऱ्या माणसाची गैरसोय होऊ नये या पद्धतीने या ठिकाणी उत्साहामध्ये ऊर्जेने या ठिकाणी काम चालू आहे. आणि निश्चित येणाऱ्यांनी पण आपली काळजी घ्यावी. प्रवास असेल, या ठिकाणी उन्हाचा त्रास होतो, त्यामुळं त्यांनी सर्व काळजी या ठिकाणी घेतली पाहिजे. अशा पद्धतीने सर्वांना आव्हान आहे, येताना आणि जाताना आपापला प्रवास व्यवस्थित व्हावा हीच या ठिकाणी भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना करून हा दसरा मेळावा निश्चित मोठ्या प्रमाणे आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडणार असं सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक ऊर्जेचं वातावरण आहे. मात्र आजची जी सामाजिक परिस्थिती आहे, या सामाजिक परिस्थितीमध्ये एकतेचा संदेश याच्यातून दिला जाईल. निश्चित या ठिकाणी आपण पाहिलं, तुम्ही आत्ता संकल्पाविषयी बोलला, त्या ठिकाणून कुठलाही संकल्प दिला जातो, जसं स्त्री भ्रूण हत्या असेल, व्यसनमुक्ती असेल, तर आजची जी सामाजिक आणि राजकीय अस्थिरता आहे ती निश्चित या सामाजिक आणि राजकीय अस्थिरतेला कुठंतरी स्थैर्य देण्याचं आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी सीमाोल्लंघन निश्चित या ताईसाहेबाच्या माध्यमातून या ठिकाणी होईल. त्यांचा संकल्पही त्या दृष्टीने असेल असा या ठिकाणी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे. ताई या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून संकल्प करतील आणि त्या संकल्पाच्या माध्यमातून समाजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे जे काही संकल्प असतात ते या अगोदर देखील घेतले गेले. कशी तयारी झाली, लोक किती येतील आणि तुम्ही कसं उत्सुक आहात? तयारी चालू आहे. उद्या दुपारपर्यंत संपूर्ण तयारी होईल. 2024ची दसरा मेळाव्याची जरा अप्रतिमच होईल असं वाटतंय. गावागावात काय स्पिरिट आहे लोकांमध्ये आणि कशा पद्धतीने तुम्हाला सांगता येईल? काय नाही, चलो सावरगाव असंच आहे. जे ते आपण आपल्या सोयीप्रमाणे येणार आहे. काही टेम्पोने येणार, काही ट्रकाने सुद्धा या दसरा मेळाव्याला येणार आहेत. सध्याच्या जमान्यामध्ये स्कॉर्पिओ किंवा VIP गाड्या फॉर्च्युनरशिवाय बसत नाहीत, परंतु उद्याच्या दसरा मेळाव्याला फारच अप्रतिम होणार आहे. या मेळाव्याला धनुभाऊसुद्धा उपस्थिती लावतात. नाही, तोच तर राष्ट्रसंत भगवान बाबाचा आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचा चमत्कार आहे. राजकारणावर जर बोलायचं ठरलं तर 10 पाऊल मुंडे साहेब मागं सरून शत्रूला सुद्धा गाडीत घेऊन हिंडायचे. येवन मुंडे साहेबांनी 25 वर्ष राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री झालेले, बाजूला पाडलेले त्यांनी गाडीत घेऊन पुन्हा सिंहासनावर बसवलेत. आणि हे बहीण भाऊ एकत्र आले म्हणजे काही लय विशेष गोष्ट नाही आहे. हे भगवान बाबाचा आणि मुंडे साहेबाचा चमत्कार आहे. आनंदाची गोष्ट आहे. हो, नेमकं काय आव्हान असेल, एकंदरीत सगळ्या लोकांना काय आव्हान असेल? लोकांना काय नाही आव्हान, जे मुंडे साहेबाची परंपरा आहे, वंचितांसाठी, ज्यांना कुणी नाही, ज्यांच्यावर अन्याय होतो, त्या राजकारणातल्या सिंहासनावर बसून मजा हजा करायसाठी नाही. जे गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्वप्न होतं आणि भगवान बाबाचं स्वप्न काय होतं तर जमीन विकान, पोर शिका, अधिकारी बनवा. तर हाच संदेश पंकजाताईच्या माध्यमातून उद्याच्याला दसरा मेळाव्याच्या दिवशी होणार आहे. सर्व भगवान बाबाचा जो विचार आहे, तो भगवान बाबाचा विचार या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पंकजाताई या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून लोकांना देतील आणि त्याच विचाराचं सोनं जे काय आहे ते सोनं लुटलं जाईल अशा पद्धतीचा जो काही विश्वास आहे इथले जे संयोजक आणि कृती समिती आहे त्यांनी व्यक्त केलेला आहे. विशेष म्हणजे आपण पाहतोय गेल्या 8 दिवसापासून इथली जी तयारी आहे ती तयारी सुरू आहे आणि उत्सुकता लागलेली की पंकजाताई काय बोलणार. विशेष म्हणजे यावर्षी पंकजाताई आणि धनुभाऊ दोघंही एकाच या व्यासपीठावरती येणार असल्याकारणानं आणखी जे मुंडे समर्थक आहेत त्यांच्यामध्ये उत्सुकता आहे की नेमकं हे काय बोलणार. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील हा दसरा मेळावा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. का तर पंकजाताई यांच्या या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून जे शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे ते शक्तीप्रदर्शन देखील अनेकांच्या बाबतीमध्ये विचार करायला लावणार असतं. त्यामुळे साहजिकच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जो विचार दिला जाणार आहे तो विचार, त्याचबरोबर पंकजाताई कुठला संकल्प करतायत हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन प्रकाश जाधवसोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, भगवान भक्तिगड.